नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सो आज आपला डे 3 आहे न्यूमरोलॉजीचा आणि आज आपण शिकणार आहोत लोशो ग्रिड. जसं की काल मी तुम्हाला सांगितलं लोशो ग्रिड म्हणजे काय. लोशो ग्रिड न्यूमरोलॉजीचाच एक प्रकार आहे, एक चायनीज न्यूमरोलॉजी पद्धत आहे आणि याच्यामध्ये आपण एखाद्याचं प्रिडिक्शन प्रॉपर काढू शकतो. मग लोशो ग्रिडमध्ये काही एरोज असतात आणि या एरोजचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत. आता सगळ्यांच्याच ग्रिडमध्ये सगळेच नंबर असतील असं नाही. जसं की सगळ्यांच्याच नशिबात राजयोग नसतो, तसंच सगळ्यांच्याच ग्रिडमध्ये म्हणजेच बर्थ डेटमध्ये सगळेच नंबर नसतील किंवा असतील. सो आज आपण बघणार आहोत की त्याचा काय नक्की अर्थ लावायचा. जर सगळेच्या सगळे नंबर्स मी सांगते त्याप्रमाणे तुमची ग्रिड किंवा तुमचा एरो कम्प्लीट होत असेल, तर त्या एरोचे 100% रिझल्ट किंवा इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळतात. पण जर सपोज त्याच्यामध्ये 2 नंबर मिसिंग असतील, तर तुम्हाला त्याचे 50 ते 60% रिझल्ट मिळतात. एकच नंबर फक्त असेल, सॉरी 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 परत मी सांगते. 2 नंबर असतील तर तुम्हाला 50 ते 60% रिझल्ट मिळतात आणि फक्त एकच नंबर असेल तर मे बी तुम्हाला 10 ते 20%च रिझल्ट मिळणार किंवा मिळणार सुद्धा नाही, असा त्याचा अर्थ होतो. जेवढे नंबर तुमच्या ग्रीडमध्ये स्ट्रॉंग असतील तेवढ्या नंबरचे रिझल्ट किंवा त्या नंबरचे व्हायब्रेशन तुमच्या स्वतःवर होत असतात, तुमच्या जीवनावर, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये त्या सगळ्याचा इफेक्ट होत असतो. सो एकच मिनिट. आता आपण बघणार आहोत लोशू ग्रिड. लोशू ग्रिड म्हणजे काय मी काल एक्सप्लेन केलं होतं, पण मे बी थोडंसं घाई झाली त्यामुळे काहींना कळलं असेल नसेल, आय डोंट नो. सो ही अशा प्रकारची एक रेडीमेड ग्रिड असते, जसे की तुम्हाला इथे दिसत असेल. एकच मिनिट. ही अशा प्रकारे एक रेडीमेड ग्रिड असते. ओके. सो तुम्हाला काय करायचंय, तुमचं बर्थ डेट लिहायचंय पूर्ण, जन्माची तारीख पूर्ण लिहायची आहे. त्याच्यामध्ये मी तुमचा जसं मूलांक शिकवला तुम्हाला, मूलांक आणि भाग्यांक काढायला, तर तुम्हाला मूलांक आणि भाग्यांक लिहायचंय आणि तुमच्या बर्थ डेटमध्ये किती नंबर आहेत ते सगळे तुम्हाला या ग्रिडमध्ये लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल कोणाचा तरी मी काल एक बर्थ डेट घेतली होती, त्यावरून आपण नंबर ऍड केले. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस, एकच मिनिट. तुम्हाला काय करायचंय, पहिलं तुमची बर्थ डेट लिहायची. बर्थ डेट लिहिल्यानंतर तुमचा मूलांक आणि भाग्यांक काढायचा. त्यानंतर तुमच्या बर्थ चार्टमध्ये जेवढे नंबर आहेत, आता इथे रिपीटेड वगैरे लिहू नका. सिंगल नंबर जेवढे आहेत तेवढे तुम्हाला लिहायचे, ऍड ऑन करायचे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. अनम्यूट करा आणि बोला बरं. इथपर्यंत क्लिअर आहे का? लोशू ग्रीट. हो येस हो हो मॅम मॅडम, हो क्लिअर आहे मॅम मॅडम. हो येस. हो हा. मॅम मग आता हो सगळ्यांनी हो ते लिहा बरं पटापट. मॅडम हो. हो. लिहून झाले की मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की डन म्हणून, मग मी पुढे जाते. ओके. जयश्री डन बोलतायत, सई डन, ओके, किरण डन, ओके. सो राईट डाऊन. आता पुढे आपण लिहूया. तुमच्या ग्रीडमध्ये जर, याला एरो म्हणतात, हा लोचू ग्रीड, आणि त्याचे आपण एरो बघणार आहोत. लोशो ग्रीड एरोज, किती एरोज आहेत तर त्याच्यातले हे काही एरोज मी घेतलेले आहेत. आता त्याच्यातला पहिला एरोज आपण बघणार आहोत, 258 एरो, म्हणजे त्याला म्हणतात एरो ऑफ डिटर्मिनेशन. सो 258 हा नंबर तुमच्या बर्थ चार्ट मध्ये आहे का चेक करा. मग तुमची जे काही जन्मतारीख असेल, आता 258 पहिला घेतलेला आहे, मग बघा तुमच्या जन्मतारखेमध्ये 2 नंबर आहे का. सो या जागेवर 2 नंबर आहे म्हणून तुम्हाला इथे 2 नंबर लिहायचे. 5ची जागा ही आहे मधली, सेंटर मधली, सो इथे 5 नंबर लिहायचं. जर 5 तुमच्या ग्रीडमध्ये असेल तर, बर्थ डेट मध्ये असेल तर 8 नंबर इथे आहे, सो इथे 8 नंबर लिहिलाय मी. याला म्हणतात एरो ऑफ डिटर्मिनेशन. हा. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना, मला सांगा. इथपर्यंत कळलं असेल तर एक थंब दाखवा. ओके. आता पुढे जाऊया. आता या ग्रीडचा अर्थ काय, त्याला डिकोड करूया आपण, की त्याचा मिनिंग काय होतो. हे कोणाकोणाच्या बाबतीत आहे ही ग्रीड. सो ते आपण काल बघितलं की ही लोक खूप जिद्दी असतात, जे मनात आणतात ते ठरवतात किंवा त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं असतं त्याच्यावर काम करतात
आणि लाईफमध्ये कधीच हे गिव्हअप करत नाही. सो हे आपण बघितलं. आणि 258 यालाच राजयोग असं सुद्धा म्हटलं जातं. सो या लोकांनी रिअल इस्टेटमध्ये जर काम केलं तर त्यांना त्याचा खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे. आणि ही लोक आता आहे काय त्या एरोचं नाव एरो ऑफ डिटर्मिनेशन. त्यामुळे ही लोक फार कमिटेड असतात. जो शब्द एखाद्याला दिलेला असणार तो पाळणार. त्यानंतर जे काही ठरवलेलं असणार तर ते त्यांचे ड्रीम्स असतील, गोल्स असतील, वॉटेवर, तर ते पूर्ण करण्यासाठी धडपड करणार. कधीच गिव्हअप करणार नाही. कितीही आयुष्यात संकट आली तरी कधीच गिव्हअप करणार नाही. बघा असे अनेक लोक असतात की आपण म्हणतो अरे हा एवढा श्रीमंत कसा. हे ओव्हरनाईट कधीच काही होत नसतं. त्याच्या मागे त्याचं कर्म असतं, म्हणजेच काम. त्याच्या मागे त्याचं सातत्य असतं, नियमितपणा असतो. पण आपल्याला काय वाटतं एका रात्रीत झालंय, तर तसं काही नसतं. प्रत्येक गोष्ट होण्यामागे एफर्ट्स असतात, तुमचा स्ट्रगल असतो, हार्डवर्क असतो. आणि त्यानंतर 1% किंवा 10% तुमचं गुड लक असं आपण म्हणू शकतो. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? हं. मग हे कोणाकोणाच्या बाबतीत झालेलं आहे आणि ते खरं आहे का हे आपण क्रॉस चेक केलं होतं काल, राईट? आता पुन्हा आपण नको घेऊया. आता नेक्स्ट आपण ग्रीड बघूया. सेकंड वाले. आता सगळ्या ग्रीड घ्यायला आपल्याला एवढा वेळ नाहीये. त्यामुळे आपण काही नेमक्याच ग्रीड बघणार आहोत. सो येस, 816 ची ग्रीड बघूया आपण. 816 तुमच्या बर्थ चार्टमध्ये जिथे कुठे 8 नंबर असेल तर या कॉलम मध्ये तुम्हाला 8 नंबर लिहायचे, कारण ह्याचं स्थान हे आहे 8. 1 नंबर असेल, आता 1 मला वाटतं सगळ्यांच्याच ग्रीडमध्ये असेल. सो राईट इयर 1. नंबर 6 हा इकडे. आता बघा मी सांगते तुम्हाला. जसं मी आता आपण 258 बघितलं एरो ऑफ डिटर्मिनेशन. तिन्ही नंबर कंप्लीट असतील तर ते मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला लागू पडतं. पण त्याच्यातले 2 नंबर नाहीत मॅडम आमच्याकडे, किंवा आमच्याकडे एकच नंबर आहे. मग काय? मग समजायचं की त्याचे रिझल्ट तुम्हाला फार कमी कमी मिळत आहेत. 2 नंबर असेल तर तुम्हाला 60% रिझल्ट मिळतात. एकच नंबर असेल तर तुम्हाला 10 ते 20%च रिझल्ट मिळू शकतात. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. 816 याला म्हणतात एरो ऑफ प्रॉस्परिटी. राईट डाऊन, एरो ऑफ प्रॉस्परिटी. बरेच एरो आहेत, त्यातले आता आपण नेमकेच एरो घेणार आहोत. एरो ऑफ प्रॉस्परिटी कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये आहेत मला आधी त्यांचे चेहरे बघायचे आहेत बरं. कारण ही श्रीमंत लोकांच्या यादीतली लिस्ट मधले आहेत लोक. ओके. हमखास या लोकांकडे पैसा असणारच. जरी कितीही त्यांनी नकारलं तरी त्यांच्याकडे पैसा असणारच. बँक बॅलन्स चांगला असणारच यांचा. 100%. 100% ना 110% सांगते. 816. येस. परमेश्वराच्या कृपेने आणखीन तुमची भरभराट हो. येस, थँक्यू सो मच. सगळ्यांनी हँड रेस केलेले आहेत. सो डेफिनेटली 816 याला म्हणतात एरो ऑफ प्रॉस्परिटी. याला प्रॅक्टिकल प्लेन सुद्धा म्हणतात. जर तुमच्या बर्थ हे नंबर सगळे असतील तर येस डेफिनेटली काही तुम्ही करा, तुमच्याकडे पैसा येणारच आहे. पण सगळ्यात बेस्ट आहे या लोकांनी बिझनेस करा. कारण बिझनेससाठी फार सुंदर हा एरो आहे 816. सो व्हेरी प्रॅक्टिकल. ही लोक प्रॅक्टिकल असतात. मी काही बोलेन तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला ते प्रूफ करावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही म्हणणार येस, नाव आय कॅन ट्रस्ट ऑन यू. सो असे प्रॅक्टिकल असणार आहात तुम्ही. व्हेरी अम्बिशियस, महत्वाकांक्षी असतात. काय म्हणतात बरं, फोकस ऑन मनी. म्हणजेच पैशाप्रती खूप विचार करणारे असतात. ऑब्विसली पैशाप्रती विचार करावाच लागतो आणि ते सगळ्यांनी करावंच. मनी ओरिएंटेड असतात. ऑब्विसली मी हा पण पॉइंट ट्रू मानते, कारण पैशावर सगळ्यांचं प्रेम असायलाच पाहिजे. पैशाशिवाय या जगात काहीच होत नाही आणि पैशाचं सोंग करता येत नाही. सो येस डेफिनेटली मनी ओरिएंटेड असतात. आता या लोकांचं जर 816 ग्रीड कंप्लीट झालं असेल तर बघूया काय होतं. जर यांचं कोणाबरोबर भांडण झालं असेल, आणि खास कर लेडीज, लेडीज, जर यांचं कोणाबरोबर भांडण झालं असेल लेडीजचं, तर या झोपत सुद्धा नाही. दिवसभर रात्रभर त्याच विचारात असतात आणि रात्री सुद्धा त्याच विचारात झोपतात. आणि त्यामुळे त्रास होतो यांच्या हजबंडला. कारण वारंवार त्या सांगतात तिने माझ्याबरोबर असं का केलं, व्हाय, ती माझ्याबरोबर अशी का वागली. आणि बिचाऱ्या हजबंडला पण तिच्याबरोबर जागावं लागतं. सो येस डेफिनेटली या गोष्टी होतात. मटेरियलिस्टिक असतात. त्याचबरोबर लॉजिकली विचार करणारे असतात. आणि या लोकांना लगेच क्विक रिच व्हायचं असतं.
मला काही मार्ग सांगा, मी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला रेडी आहे. सो येस, डेफिनेटली मला काही काम सांगा, मला श्रीमंत व्हायचं हा एकच ध्यास त्यानं असतो. आणि जर 816 मिसिंग असतील तुमच्या ग्रीडमध्ये, एकही नंबर नाहीये, तर त्याला म्हणतात एरो ऑफ लॉस. या लोकांकडे पैसा टिकणार नाही. त्याचबरोबर असे अनेक कारणं असणार की त्याच्यामुळे यांच्याकडे आलेला पैसा सुद्धा निघून जाणार, लॉस्ट होणार. आणि 816 जर तुमच्या ग्रीडमध्ये नसेल तर ते पुढचं सांगते. पण आता असेल तर मी जे सांगितलं तेवढं खरं आहे का आणि कोणाच्या बाबतीत खरं आहे, जर एक दोन लोकांनी हँड रेज केलं तर मला कळेल. 816, हा येस, सुप्रिया जाधव. येस मॅम, माझ्या ह्याच्यामध्ये आहे एट ओके. वन सिक्स ओके. आणि तुम्ही म्हणताय ते आहे, पण माझं सध्या बँक बॅलन्स नाही, पण पैसे मला मी कधीही म्हणजे असं म्हणलं मला आता पैशाची गरज आहे लगेच म्हणजे अपॉर्च्युनिटी येते. आणि ठीक. माझं बिझनेस आहे इन द सेन्स मी वेलनेस कोच आहे. तर ओके. मला म्हणजे कधीही म्हटलं की मला आज पैसे पाहिजे तर कुठूनही येतात. असं हे नाही करावं कारण लागत. मनी माइंडेड आहे, त्यामुळे मनी माइंडेड असल्यामुळे पैसा कुठूनही येणारच. तुम्ही अट्रॅक्ट करता पैशाला. ज्या वेळेला तुम्हाला जास्त गरज असते त्यावेळेला तो तो येणारच. येस येस, हो, मला असं भरपूर चांगले अनुभव आहेत आणि तुम्ही जे सांगितलं ते 100% खरं आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. हा, मंजुषा मॅडम, मंजुषा को- कोटपवालियर. हा. मॅम, तुम्ही माझे 2 नंबर्स आहेत, 6 नाहीये हे. पण हम्म. तुम्ही जे सांगितलं ना ते अगदी एक्झॅक्ट बरोबर आहे. कारण मी कोणाशी माझा झाला वाद वगैरे, तुम्ही रात्रभर स्वतःही झोपत नाही आणि सतत डोक्यात असतं. आणि मणीचं म्हणाल तर मला ते आहे, म्हणजे खूप वाटत असते की असं काय करायचं, म्हणजे पैशासाठी जरा ते मनी अट्रॅक्ट करायसाठी प्रयत्न सुरू असतात. येस येस, हम्म. डेफिनेटली ती गोष्ट चांगलीच आहे. पैसा आपल्या आणि मनात हवाच परत ते आपल्याला. जेवढे तुम्ही पॉइंट सांगितले ना ते म्हणजे आहेतच माझ्यात. म्हणजे जरी दोनच नंबर आहे, 6 नाही आहे, पण तुम्ही जेवढे पॉइंट सांगितले ते अगदी एक्झॅक्ट आहेत माझ्यात ते. 6 नंबर कुठून आला ते नंतर सांगेन मी तुम्हाला. ठीक बर आहे. चलो. बर. ओके. दीप्ती मोडक. दीप्ती मॅडम, कुठून आहात तुम्ही? नमस्कार मॅडम, मी सातारवरून आहे ओके. हा. आणि मी लॉयर आहे ओके. स्वतः. तर तुम्ही जे सांगितलंय ते तंतोतंत जुळतंय. 100% खरं आहे. मी फार मनी ओरिएंटेड आहे, अम्बिशियस आहे. आणि पैशाचं म्हणाल तर मॅडमनी आत्ता सांगितलं, सुप्रिया मॅडमनी तसंच, कधीही लागले कसे पण येतात, पण ते येतात. ओके, चलो, ग्रेट. थँक्यू सो मच क्रॉस चेक केल्याबद्दल. आणि येस, आता आपण पुढे जाऊया. आता बघूया की 816 जर मिसिंग असेल तर, नाहीच माझ्या ग्रीडमध्ये, किंवा याच्यातले बरेच नंबर, 2 नंबर नाहीयेत, 1 नंबर नाहीये, तर त्याचे इफेक्ट कमी कमी होत जातात. म्हणजे तुम्हाला वाटतं की माझ्याकडे खूप पैसा यावा, तुम्ही मनी ओरिएंटेड असता, पण जेवढा हवाय तेवढा पैसा येत नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ना काय करता, मग आता पैसा तर हवाय, मग काय करायचं आपण? मग आपल्या कुठल्या कुठल्या तरी एखादी स्कीम घेऊन एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो. मग आपली मैत्रीण येते किंवा कोणतरी असं एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो. आणि तुम्ही काय करता मग, की पैसा तर हवाय. मग माझी मैत्रिणीने सांगितलं की असे असे 50,000 रुपये इथे इन्व्हेस्ट कर. आणि मग 50,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर काय होणार आहे, मला 5 महिन्यांनी किंवा 2 महिन्यानंतर त्याचे डबल मिळणार आहेत. मग तुमच्या मनामध्ये काय निर्माण होते, हाव निर्माण होते. आणि त्यामुळे काय होतं, क्विक मनीच्या नादामध्ये कुठल्या तरी स्कॅम मध्ये तुम्ही अडकले जातात ना, तुमचे मूळ अमाऊंट मिळत आणि जे इन्व्हेस्ट केलेले असतात ते सुद्धा जातात आणि तो माणूस सुद्धा कुठे फरार होतो. म्हणजेच थोडक्यात 816 नसेल तर या गोष्टींना सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागतं. सो येस, हे सुद्धा होऊ शकतं. 30 ते 40 वर्षापर्यंत तुमच्या बरोबर असंच होतं. हा, सुनीता मॅडम, काय प्रश्न आहे? आपण फक्त आता याच्याबद्दलच बोलणार आहोत, हा, वेगळा प्रश्न नको. नाही नाही, प्रश्न म्हणजे मला फक्त हेच म्हणायचं होतं की मला पण पैसा खूप येतो. बस ओके. तेच 2 नंबर आहेत माझ्याकडे त्याचे. ओके. तर 8 नाहीये पण तरी पैसा येतो, म्हणजे काम कधीच अडत नाही. चला, छान. 2 नंबर आहेत ना, त्यामुळे असणारच 60% पैसा तुमच्याकडे असणारच. ओके, पुढे जाऊया आपण. आता पुढचं ग्रीड बघूया आपण एक. 951. 951. हा, तुमच्या ग्रीडमध्ये नंबर 9 या स्थानावर नंबर 9, 5 अँड 1 हे आहे का? हे असेल तर याला म्हणतात, चल,
करा बरं. 951 कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये आहे ते मला सांगा आधी. बघूया कोणाकोणाची विल पॉवर स्ट्रॉंग आहे. 951 एरो ऑफ विल पॉवर. हे जेवढे लोक माझ्यासमोर बसलेले आहेत ना, त्या सगळ्या लोकांमध्ये लाखाचे 12 लाख करण्याची कॅपॅसिटी आहे. कारण यांची विल पॉवर खूप खूप स्ट्रॉंग आहे. जर या सगळ्या लोकांनी मनात आणलं तर काहीही करू शकतात. फक्त यांना प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं आहे. आणि मे बी युनिव्हर्स यांना कधीतरी तो संकेत देतो, कधीतरी तो व्यक्ती त्यांच्या समोर येतो, पण या त्याच्याकडे इग्नोर करतात. अपॉर्च्युनिटीज येतात यांच्याकडे, पण या इग्नोर करतात. हे सुद्धा यांच्या बाबतीत होऊ शकतं. याला म्हणतात 951 एरो ऑफ विल पॉवर. सो तुमची सगळ्यांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असतो. जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी सुद्धा तुम्ही कधीच डगमगत नाही. अशा अनेक चॅलेंजेसला तुम्ही सामोरे गेलेले असतात. खूप जिद्दी स्वभाव असतो. जे करायचं ते करायचंच. आणि कुठल्याही गोष्टीसाठी जर मागे लागलात, एखादं घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, मागे लागलात, तर ते काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही. मग ते पूर्ण घर 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 किंवा गाडी 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 आणि त्यांचं चालूच असतं. ते मिळेपर्यंत सोडत नाही. आणि त्यामुळे 951 आता 9 नंबर कोणाचा आहे? मंगळाचा. त्यामुळे अग्रेसिव्ह 1 नंबर सुद्धा अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे ऑब्विसली यांच्या बोलण्यामध्ये थोडासा अग्रेसिव्हपणा असणार, थोडासा ॲटिट्यूड असणार. कारण हे नंबर घेऊनच आलेले आहेत ना त्यांना. त्यामुळे झुकेगा नाही असं यांची प्रवृत्ती असणार. जे काही असेल स्ट्रेट फॉरवर्ड, तोंडावर, फेस टू फेस, नो बकवास. त्यामुळे हा एक त्यांचा ॲटिट्यूड आहे. आणि यांनी जर कोणाला ओपिनियन दिलं तर ते त्यांच्यासाठी खूप छान काम करतं. जी लोक यांचं ऐकतील त्यांच्यासाठी ते ओपिनियन खूप छान काम करतं. कारण 951चं कॉम्बिनेशन आहे. सो ग्रेट कॉम्बिनेशन आहे. आणि येस, कोणाकोणाचं आहे आधी ओके, बऱ्याच लोकांचं आहे. चलो ग्रेट. अनु शर्मा. अनु शर्मा, आपको समझ में आ रहा है? मैं तो हिंदी में बात कर रही हूँ. हाँ. मैं मराठी में बात कर रही हूँ. हाँ. हो, मराठी येतं मॅडम मला. येतं. ओके, शर्मा सरनेम आहे म्हणून. अच्छा. बरं, मी जेवढं सांगितलं तेवढं राईट आहे? हो मॅडम, एकदम ओके, 100%. 100%. दीपाली नाहिरे, कुठून आहात? माईक अनम्यूट करा. दीपाली मॅडम, माईक अनम्यूट करा. चला, जी लोक वेळ लागतायत माईक अनम्यूट करायला, आपण दुसऱ्यांना चान्स देऊया. हा, बोला दीपाली. मी सिल्वासा वापी गुजरात मधून बोलते. ओके, बोला. मी मूळ नाशिकची आहे. ओके तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. 951चं माझं मॅडम. ओके ओके, चलो ग्रेट. नाशिक सिल्वासा, बटरफ्लाय हम्म. गोल्डन. ओके, ठीक. चलो. प्रज्ञा 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 भोट आहे का? आता सरनेम हो माहिती हो, नाही. प्रज्ञा, प्रज्ञा हा बोला. भोतच आहे, प्रज्ञा ओके, भोतच. हा बोला. माझ्या ग्रीडमध्ये ना 9 आणि 1 आहे आणि ते 2-2 वेळा आहे. म्हणजे 1 2 वेळा आहे आणि 9 आता 2 2 वेळा वेळा आहे. वगैरे नाही बघायचं आपल्याला. हे नंबर आहेत का? पण 5 नाहीये. पण तुम्ही जे सांगितलं ना ते बऱ्यापैकी खूप करेक्ट आहे. फक्त असं होतं की सर्कमस्टन्सेस कधी कधी म्हणजे बोलतात ना ऑपोजिट डिरेक्शनला जातात. येस बट तरी पण म्हणजे ते मनामध्ये ते असतं की नाही नाही ते तर व्हायलाच पाहिजे, मला पाहिजे ते तर व्हायलाच पाहिजे असं. येस. पूनम गोसावी, कुठून आहात मॅडम? मी पुण्याहून आहे हा, आणि तुम्ही जे सांगताय ते तंतोतंत तसंच्या तसंच होतंय. ओके, म्हणजे चलो. माझे सल्ले माझ्या मैत्रिणींना खूप उपयोगाचे पडतायत. मला स्वतःला त्याचा काही फुकटचे फायदा सल्ले होत देत नाहीये जाऊ किंवा नका. मी ओके, ग्रेट. बाकी सगळं हेमलता, अगदी व्यवस्थित. चलो, थँक्यू सो मच. हेमलता. माझे जे 9 आणि 1 आहे मॅडम, पण तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. ओके, 9 आणि 1 अग्रेसिव्ह आहात, तापट आहात. येस. पण दुसऱ्यांना खूप छान सल्ले देता. हो मॅडम, आणि त्यांचा फायदा पण होतो. होणारच. ओके, चलो ग्रेट. आता आपण पुढे जाऊया. आता हे सगळे नंबर मी नाही घेत बसत किंवा सगळे ॲरो नाही घेत बसत, त्यामुळे खूप वेळ होईल आपल्याला. ते 4 दिवसांच्या ऐवजी 10 दिवस आपल्याला फ्री सेशन घ्यावे लागतील. ओके, सो आता आपण पुढे जाऊया. मोबाईल न्यूमरोलॉजीकडे येऊया. चला, आता मोबाईल न्यूमरोलॉजीकडे येऊया. थोडंसं कोणाकोणाचे नंबर कसे कसे आहेत आपण चेक करूया.
तुमचा नंबर लिहा बरं सगळ्यांनी. आपला नंबर लिहून काढा, त्याची टोटल करा बरं. सीमा आल्या की मला सांगा. स्वाती, सीमा आली की सांग मला. ओके, झालं. चला, आता काय आहे मोबाईल न्यूमरोलॉजी? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हं, ओके. सो काय आहे मोबाईल न्यूमरोलॉजी आणि मोबाईल न्यूमरोलॉजी आपल्या जीवनामध्ये कसा इफेक्ट निर्माण करते याबद्दल आता आपण जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणाल त्या काळी मोबाईल नव्हता का? नव्हता. मग आताच बरं मोबाईल न्यूमरोलॉजी कुठून आली? त्या काळी मोबाईल नव्हता, पण त्या काळी सुद्धा लोक नंबरचा वापर करत होते, जसं की प्रॉपर हाऊस नंबर किंवा त्यांची ते जप करण्याची एक पद्धत होती, त्याची संख्या. सो या गोष्टीचा इफेक्ट त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मनावर, त्याच्या जीवनावर होत होता. पण जसजसं आपण ऍडव्हान्स होत चाललो तसं आपल्याकडे मोबाईल आला आणि हा मोबाईल आपल्या जीवनाचं एक माध्यम बनला. मोबाईल शिवाय मला सांगा, तुम्ही आता जगू शकता का? नाही जगू शकत, कारण याच मोबाईलमध्ये आपला बँक अकाउंट आहे. याच मोबाईलमध्ये आपल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याशिवाय आपण एक दिवस जरी तुमचा मोबाईल हॅक केला कोणी, तरी काय प्रॉब्लेम होतात ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मोबाईल म्हणजे आपलं जीवन आहे असं आपण म्हणू शकतो. सो मोबाईल नंबर हा तुमच्या जीवनात एनर्जी फ्रिक्वेन्सी प्रमाणे काम करतो. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक बिझनेस यशावर या सगळ्यावर डायरेक्ट परिणाम होतो तुमच्या मोबाईल नंबरचा. सो चुकीचा मोबाईल नंबर असेल तर तुमच्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतो आणि जर योग्य मोबाईल नंबर असेल तर तुमच्या जीवनाला एक योग्य गती देतो. आता मी जसं सांगितलं की पूर्वीच्या काळी तर मोबाईल नव्हते, मग आता का बरं? प्राचीन काळी मोबाईल न्यूमरोलॉजी नव्हती, पण प्राचीन काळी लोक त्यांची जन्मतारीख, त्यांची नावं योग्य असायची. आताची नावं बघताय तुम्ही, योग्य वाटतात का तुम्हाला? नाही. त्यांची जन्मतारीख, त्यांच्या घराचा नंबर, त्या मंत्र, जप यावर सगळं आधारित असायचं. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा काही प्रॉब्लेम असायचे, पण ते मंत्राद्वारे, जपाद्वारे त्या सगळ्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करायचे. पण आता काळ बदलला आणि काळ बदलल्यामुळे काय झालंय, मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग ठरलेला आहे आणि त्यामुळे 24x7 हा आपल्याकडे असतो. येस ऑर नो? आपल्या बेडच्या बाजूला सुद्धा पहिली व्यक्ती कोण असेल तर आपला मोबाईल. आणि मोबाईल नाही दिसला की आपण असे घाबरतो, अरे कुठे गेला माझा मोबाईल? ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये खजिना लपलेला आहे. सो दिवसभरात तुम्ही स्वतः किती वेळ मोबाईल वापरता? मॅक्झिमम टाइम, येस ऑर नो? कारण आपले बँक ट्रान्झॅक्शन त्याच्यातून होतात, आपलं व्हॉट्सअप आहे, जीपे, फोन पे नंबर, त्यानंतर आपण कॉल करतो, ओटीपी नंबर येतो, हे सगळं तुमच्या मोबाईलवरच होतं. पहिल्याच्या काळी लोक दान धर्म करायचे. आता आपण कुठून दान धर्म करतो? स्कॅनर पाठवा, आम्ही लगेच तुम्हाला पेमेंट करतो. झालं. म्हणजे आता दान धर्म पण काय झालेलं आहे? ऑनलाईन झालंय ना. तुम्ही माझ्यासमोर क्लास करताय, मला पॉसिबल असतं का मुंबईच्या मुंबईमध्ये एवढ्या सगळ्या लोकांना ऍट अ टाइम घेणं? त्यामुळे टेक्नॉलॉजी फास्ट झालेली आहे. सो आय आय थँक्स फॉर दॅट टेक्नॉलॉजी. त्या टेक्नॉलॉजीचे खूप आभार मानते आणि त्याच्यातलाच एक पार्ट आहे आपला मोबाईल. सो येस, डेफिनेटली त्यासाठी आपला मोबाईल नंबर प्रॉपर नंबरवर असणं गरजेचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर प्रॉपर असेल तर तुमच्या कर्माची डिजिटल ओळख करणारा एक माध्यम असं त्याला म्हटलं जातं आणि योग्य मोबाईल नंबर तुमचं गुड लक किंवा तुमचं नशीब बदलू शकतं. ओके, आता पुढे बघूया. चला, आपण आता नंबर बघूया काही.
तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आता मी काहीच नंबर सांगते बरं तुम्हाला, तुम्ही क्रॉस चेक करा. कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये 21 नंबर आहे, 21, त्यांनी फक्त हँड रेज करा. 21 यांच्याकडून खर्च खूप जास्त होतो, सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला यांना आवडतं. ठीक आहे, चेक करा, क्रॉस चेक करा. खर्च खूप होतो, सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कुठल्याही कार्यक्रमात गेलं तर मला महत्व द्यावं हे त्यांना आवडतं. नेक्स्ट नंबर बघूया आपण. नंबर 13, 13. कोणाच्या मोबाईलमध्ये नंबर 13 आहे, 13 आहे. 13 नंबर तुमच्या जीवनामध्ये हर्डल्स निर्माण करतो, प्रॉब्लेम क्रिएट करतो. कोणाचा नंबर आहे 13? कोणाच्या मोबाईलमध्ये आहे बघा. तो तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतला असेल मे बी. नंबर 14 किंवा 41. यामुळे लोन घेण्याचं प्रमाण वाढतं. सतत एक लोन नाही झालं की दुसरं लोन तयार असतं तुमच्याकडे. नंबर 14 और 41 कोणाचा नंबर आहे बरं? ओके, मंजुश्री मॅडमचा आहे. आणखीन कोण आहे? फक्त आता ज्यांचा नंबर 14 किंवा 41 आहे ज्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांनी हा हँड रेज करा. तुमचा पूर्ण मोबाईल, त्या मोबाईल नंबरमध्ये एक नंबर असा आहे की त्याचा नंबर 14 आहे किंवा 41 आहे. लोन ॲबिलिटीज, एकतर यांची लोन घेण्याची पात्रता पण असते, पण होतं काय, एक लोन क्लिअर झालं की दुसरं लोन हजर असतं. आणि त्यामुळे कधी कधी असं होतं यांचं की थोड्याफार प्रमाणात पैशांचा सुद्धा लॉस होण्याची शक्यता आहे. आणि यांचे सिक्रेट एनिमीज जास्त आहे. सिक्रेट एनिमीज म्हणजे तोंडावर फार छान बोलतात, गोड गोड बोलतात, पण मागून मात्र यांच्याबद्दल कंप्लेंट करतात किंवा यांची निंदा करतात. सो यांचे सिक्रेट एनिमीज असू शकतात. आणि येस, डेफिनेटली फॅमिली लाईफमध्ये थोडेसे इश्यूज सुद्धा येऊ शकतात किंवा असतात. सो आपल्या मोबाईलमध्ये हे काही नंबर, आता मी सगळेच नंबर नाही सांगत, हे काही नंबर सांगते. काही नंबर आपला बिझनेसमध्ये आपलं लॉस करतात, काही नंबर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात, काही नंबर लिडरशिपची क्वालिटी तुमच्यामध्ये निर्माण करतात. असे बरेच नंबर्स असतात, त्याच्यातले मी काही पेअर तुम्हाला सांगितले. ओके, सो येस, मंजुषा मॅडम मी बोलली त्यातलं खरं आहे 14 और 41? हो, माझं 41 येत आहे माझ्या ह्याच्यात. ओके तर लोन घेतो आमच्या घरासाठी वगैरे घेतलं, गाडीसाठी, पण झालं, प्रॉपरली देऊन झालं. आता लोन मध्ये नाहीये. ओके, पण एक लोन झालं की दुसरं लोन, म्हणजे हा चांगल्या कामासाठी किंवा काही कुठल्या हा हा कामासाठी लोन असतं सुरू, पण ती हा मालिका चालू असते, बरोबर ना? हा पण एवढं एक आहे की पैशांची अशी खूप त्रासदायक अशी स्थिती नसते, म्हणजे ती एक सहजतेने होऊन जात. येस, आता आपण फक्त मोबाईल न्यूरोलॉजीचा विचार करतो ना, त्यामुळे आपण फक्त इथेच फोकस करणार आहोत. आपण बाकी घटकांचा विचार नाही करणार. हा हा ठीक आहे, ओके. हा हा, सो हे मी काही नंबर सांगितले. आता मी थोडक्यात सांगते, कारण पूर्णच्या पूर्ण मी मोबाईल न्यूरोलॉजी इथे घेणार नाहीये. फ्री सेशनमध्ये सगळंच फ्री देऊन मी चालणार नाही माझं, ठीक आहे ना? सो तुमच्या मोबाईल नंबरची टोटल 4 किंवा 8 नको यायला. राईट डाऊन. तुमच्या मोबाईलची टोटल 4 किंवा 8 नको यायला. युअर मोबाईल नंबर टोटल शुड बी फ्रेंडली. आता मी जसे काही पेअर सांगितले तसे अवॉइड निगेटिव्ह पेअर्स और नंबर्स. काही निगेटिव्ह पेअर्स जर असतील तुमच्या मोबाईलमध्ये तर ते तुम्हाला लवकरात लवकर रिमूव्ह करायचे आहेत. टोटल 4 आणि 8 नको. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये रिपीटेड 4 आणि 8 अजिबात नको. हे तुमच्या जीवनामध्ये फार प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. तुमच्या लाईफमध्ये डिले होऊ शकतो, स्ट्रगल येऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्यामुळे 4 आणि 8 रिपीटेड नंबर नको. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये नो रेमिडीज नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा नंबर बदलावाच लागणार, चेंज करावाच लागणार. सो काही लोकांनी आता आम्हाला लगेच इथे कमेंट्स केले, मॅडम आमच्या मोबाईलमध्ये 4 वेळा 8 आहेत किंवा 3 वेळा 8 आहेत. लगेचच्या लगेच मोबाईल चेंज करा. कारण विषयाची परीक्षा बघायची आहे ज्यांना, त्यांनी तोच ठेवा, किंवा आतापर्यंत तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही बघा.
आता तुम्ही म्हणाल हा आमचा मोबाईल सगळीकडे दिलेला आहे, बँकेत दिलेला आहे, मग काय करायचं? सो हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही त्याला सॉर्ट आउट करायचं. ओके, क्लिअर? चलो पुढे जाऊया आपण. आता पुढे आपण आता मोबाईल न्यूमरोलॉजी म्हणजेच काय, तर तुमचा पूर्ण नंबर, जसे की एखादा कुठला तरी नंबर सांगा बरं मला, पटकन नंबर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एकच नंबर द्या कोणीतरी एकाने. किंवा मी अनम्यूट करते कोणाला तरी. हा, कोणाला अनम्यूट करेल? ओके, हा नंबर 79. कोणाचा नंबर आहे 79? एकच मिनिट. 79 277 77 3549. सॉरी सॉरी. इथे मी नंबर लिहून घेते. 7972 77 3549 3549. ओके, सो हा नंबर आहे कोणाचा मला माहित नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, याची पूर्ण टोटल करायची आहे. 7+9+7+2+7+7. आणि या मॅडमच्या मोबाईलमध्ये 7 नंबर पण खूप वेळा आलेला आहे, त्यामुळे हा फॅमिली पासून तुम्हाला डिटॅच करतो. डिटॅच फ्रॉम फॅमिली. फॅमिलीमध्ये थोडेसे डिस्प्यूट होण्याची शक्यता आहे किंवा इश्यूज चाललेले असणार. सो याची टोटल करा बरं, किती येते मला सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा फास्ट. ओके, आता 6 नंबर, टोटल 6 आलेली आहे. ठीक आहे, कोणीतरी ते रिप्लाय दिलंय. किती टोटल आलेली आहे मला एक्झॅक्ट सांगा. कोणतरी 6 म्हणतंय, कोणतरी 60. अच्छा, 60 आली आहे ना, म्हणजे 6 आली. टोटल 60 आलेली आहे. सो सिंगल डिजिटवर आणायचं याला आपल्याला 6. मग हे 6 नंबरची टोटल तुमच्या मुलांकाशी फ्रेंडली आहे की अनफ्रेंडली आहे ते बघायचंय. फ्रेंडली असेल तर वेल अँड गुड, फ्रेंडली नसेल तर प्रॉब्लेम होतो. त्याचबरोबर 6 नंबर कधी यायला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कंडिशन असतात. सो तुमचा मोबाईल नंबर प्रॉपर किती नंबरवर यायला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा कंडिशन असतात. ठीक आहे, या मोबाईल नंबरमध्ये मॅक्झिमम 4 आणि 8 नंबर नको यायला. मोबाईलची टोटल जी आता 6 झाली ती 8 नको यायला किंवा 4 सुद्धा नको यायला. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफमध्ये. क्लिअर? चल, बर, चलो, थँक्यू सो मच. बरं, आपले हे 3 दिवस सतत सेशन चालू आहेत आणि 3ही दिवस बरीच लोक प्रॉपर वेळेवर येत आहेत आणि जेवढं मी सांगते तेवढं सगळं लिहून घेण्याचा पण प्रयत्न करतात, ऐकतायत. सो थँक्यू सो मच. फार छान वाटतंय मला. अं, पण मला एक छोटासा फीडबॅक घ्यायचा आहे तुमच्या सगळ्यांचा. सो 5 मिनिटांमध्ये एक फीडबॅक द्यायला रेडी आहात सगळे? चलो, थँक्यू सो मच. आपण पुढचं हे करतेच मी रेकॉर्डिंग.